रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वनक्षेत्रात असलेले करिवणे गावाच्या हद्दीत रॉटरॅक क्लब रोहा सेंट्रल, रोटरी क्लब रोहा आणि वनविभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रोजेक्ट अंकुर या योजनेचा शुभारंभ करून तब्बल 800 झाडांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये करंज, खैर, शीस, सीताफळ इत्यादी आणि इतर जंगली झाडांचा देखील समावेश आहे। यावेळी रोहा वनविभागाचे अधिकारी वाघमारे, राजपूत आणि इतर वनविभाग कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे रॉटरॅक क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष सृष्टी आणि टीम आणि आदी सहकारी उपस्थित होते। रोटरॅक क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरी क्लब तसेच वनविभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण प्रोजेक्ट अंकुर या प्रोजेक्टचा आपण इथे शुभारंभ करत आहोत। या प्रोजेक्टमध्ये आपण एक साधारणतः 800 झाडं, त्यामध्ये सर्व जंगली झाडं आहेत, करंज, खैर, शीसम, सीताफळ इतर प्रजातीची झाडं असून ते आज आपण या इथे संयुक्त विद्यमाने लावत आहोत। आणि जसं रोटरॅक क्लब आणि रोटरी क्लब यांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे की नुसतं लावून नाही, पुन्हा एकाच महिन्याने 2 महिन्यांनी वारंवार इथे व्हिजिट करून किंवा मध्ये व्हिजिट करून त्याचं आपण चांगलं योग्य संगोपन करून इथे आपण एक चांगलं हिरवं गार्डन तयार करण्याचा एक त्यांचा संकल्प आहे। आणि त्याला आमचा वन विभागाचा कायम सदैव पाठिंबा असणार आहे। तरी त्यांच्या या प्रोजेक्टला आपण शुभेच्छा देऊया। नमस्कार, तर मी रोटरॅक्टर सृष्टीवाणी, प्रेसिडेंट इलेक्ट ऑफ रोटरॅक क्लब ऑफ रोहा सेंट्रल। तर आमचा हा इव्हेंट पहिल्या वर्षातला पहिला इव्हेंट आहे। प्रोजेक्ट अंकुर हे खूप दिवसांपासून चालत आलेलं धोरण आहे, जेणेकरून आम्ही इथे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेत मोठ्या संख्येने झाडांचे वृक्षारोपण करू। त्यासाठी वन विभाग खातं, वंदे मातरम, कुमावत परिवार तसेच सृष्टी फाउंडेशन या सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि त्या सर्वांचे मी इथे आभार मानते। हे धोरण असंच कायम पुढे चालत राहील, वर्षभर माझ्या रोटरॅक प्रेसिडेन्शियल इयर मध्ये ते कंटिन्यू होईल याची मी शाश्वत खात्री देते इथे। आणि हे इव्हेंट आता आपण लवकरात लवकर सुरू करून त्याला खूप मोठा प्रतिसाद तुमच्या लोकांकडून, सगळ्या उपस्थित लोकांकडून आला, त्यासाठी त्यांचेही आभार। रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरॅक क्लब रोहा सेंट्रल आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो। खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे या शिकवणीप्रमाणे आम्ही नेहमीच वन विभागाच्या पाठिंब्याने, सहकार्याने दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम हा आवर्जून घेत असतो। कारण पावसाळा सुरू झाला की आपण सगळी झाडं लावतो, मग त्याला पाण्याची 4 महिने तर गरज राहत नाही। त्यानंतर सुद्धा जी झाडं आम्ही लावलेली आहेत त्याचं संगोपन, त्याची जोपासना कशी होईल याकडे सुद्धा प्रत्येकाचं जाणीवपूर्वक लक्ष त्या ठिकाणी असतं। आणि आता सुद्धा आम्ही जी झाडं या सगळ्यांच्या सहकार्याने लावणार आहोत, त्या अंकुर प्रोजेक्टच्या निमित्ताने जवळजवळ 800 झाडं या ठिकाणी लावली जाणार आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।